नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आनंदी आता पृथ्वी ऑफिसमध्ये कारखान्यामध्ये आहे आणि त्याला फोन करते आणि आता पृथ्वी फोन उचलतो, हॅलो बोलतो. आनंदी म्हणते की पृथ्वी, मला तुझ्याशी फार महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यावरती आता पृथ्वी म्हणतो की अगं आनंदी, मी खरंच एका खूप महत्त्वाच्या कामामध्ये आहे. उद्या सकाळी मला आणि मितालीला मुंबईला जायचं आहे, एक मीटिंग आहे, त्यामुळे खरंच खूप अर्जंट आहे. मला आत्ता नाही बोलता येणार, आपण नंतर बोलूयात. तेव्हा आनंदी म्हणते की अरे पण पृथ्वी. आता पृथ्वी म्हणतो की नाही आनंदी, उद्या नक्की बोलूयात, प्रॉमिस. त्यावरती आनंदी फोन ठेवते तर तिला फार टेन्शन येतं. तेव्हा ती म्हणते की काही झालं आहे ताई, मला मात्र पृथ्वीशी बोलणं खूप महत्त्वाचं आहे. काही झालं तरी उद्यापर्यंत मला पृथ्वीशी बोललंच पाहिजे. आणि हे बघा छायाताई, तुम्ही माझ्या बहिणीला प्लीज फोन लावून देतात का? मला तिच्याशी बोलायचं आहे. माझ्या बहिणीचा नंबर मी तुम्हाला सांगते. त्यावरती छायाताई म्हणतात की ठीक आहे, सांगा. तर आनंदी नंबर सांगते. तेव्हा आता छायाताई फोन लावतात आणि रिंग वाजते म्हणून आता बोलायला आनंदीकडे देतात. तेव्हा आरती फोन उचलते. तर आनंदी आता खूपच टेन्शनमध्येच असते आणि ती घाईने आता आरतीला म्हणते की अगं आरतीताई, प्लीज तू आत्ताच्या आत्ता ते घरी येऊ शकतेस का? त्यावरती आरती म्हणते की अगं आनंदीताई, मी ऑफिसमध्ये आहे, मला जरा येण्यासाठी वेळ लागेल आणि इकडे काम सुद्धा सगळं अर्धवट आहे, त्यामुळे नक्की काय झालं, तू इतक्या घाईने का बोलवतेस? त्यावरती आता लगेच आनंदी म्हणते की आरतीताई, मला खरंच तुझी फार गरज आहे. अगं प्लीज तू समजून घे, ये ना ग आरतीताई. तेव्हा आता आरती म्हणते की बरं ठीक आहे, येते मी. आणि तेवढ्यात आरती लगेच आता येते म्हणून घाईने घरी निघून येते आणि आनंदीला विचारते की आनंदीताई काय झालं? अगं तू इतक्या घाईने मला का बोलावून घेतलं? सगळं ठीक तर आहेत ना? तेव्हा आनंदी म्हणते की अगं नाही आरतीताई, काहीच ठीक नाही. या घरात जो काही मोलकरीण बनून मूर्खपणा मी केलेला आहे, किती काही झालं तरी आता तो मूर्खपणा मला सुधारावा लागणार आहे. आणि हे बघ अगं आरती ताई, मला तुझी खरंच एक खूप महत्त्वाची मदत हवी आहे. काही झालं तरी मला आता हे सत्य मात्र पृथ्वीला सांगायचंच आहे. त्यावरती मात्र आता आरती म्हणते की अगं पण इतकं अचानक कसं सांगू शकतो? त्यावरती आनंदी म्हणते की नाही आरतीताई, सांगितलं तर पाहिजेलच याच वेळेस. त्यामुळे हा कागद तू घे आणि त्यावर मी तुला जे काही सांगत आहे तर ते सर्व तू लिही. पृथ्वीला मुंबईला जाण्याच्या अगोदर कुठल्याही परिस्थितीत हे सत्य त्याच्यापर्यंत पोहोचवायला हवं. मी त्याला फोन करण्याचा फार प्रयत्न करत आहे, परंतु त्याचा फोन सतत बिझी येत आहे. त्यामुळे प्लीज लवकरात लवकर हे सर्व तू लिहून काढ. तेव्हा आरती म्हणते की ठीक आहे, तू मला मदत कर, काय सांगायचं आहे ते पटकन सांग. आरती घाईने पेन आणि वही घेते आणि लिहायला सुरुवात करते. तेव्हा आता आनंदी सांगायला सुरुवात करते की हे बघ, लिहून घे. प्रिय पृथ्वी आणि मिताली, मला तुम्हाला एक खूप मोठं आणि कटू सत्य सांगायचं आहे. हे बघ पृथ्वी, मी मालक साहेबांशी लग्न केलेलं आहे आणि मी तुमची आई आहे. तेव्हा आता आरतीला धक्का बसतो. आरती लगेच आनंदीला म्हणते की अगं तू जे काही मला सांगत आहे ते नक्की लिहू ना, याचा परिणाम काय होईल हे तुला माहिती आहे ना? तेव्हा आता आनंदी म्हणते की नाही हे बघ आरती, अगं हे बघ, मी पूर्ण विचार केलेला आहे, मला कुणाचीच भीती नाही, मी सगळं काही व्यवस्थित विचार करून ठरवलेलं आहे. तेव्हा आता आरतीने सगळं काही ते लिहून काढलेलं असतं, पण तिचा जीव धाकधूक होत असतो. ती म्हणते की हे बघ आनंदी, मी सगळं काही लिहून काढलेलं आहे, अगदी जसे सांगितले तसे, परंतु प्लीज एकदा तू विचार करून बघ. आत्ता कुठे तुझं आणि पृथ्वीचं मैत्रीचं नातं तयार होत आहे? तर लगेच आता आनंदी म्हणते की हो, तेच नातं खोट्याच्या आधारावर नाही निभावायचं. आमचं हे नातं खूप नितळ आणि निखळ राहावं अशीच माझी इच्छा आहे. प्लीज आरतीताई, तू प्लीज हे सर्व व्यवस्थित लिहून काढ आणि ही चिठ्ठी मात्र होल्ड कर आणि प्लीज, आणि ती व्यवस्थित करून मला मात्र आता दे. तेव्हा आता आरती मात्र ती चिठ्ठी व्यवस्थित होल्ड करते आणि ती चिठ्ठी परत आनंदीच्या हातामध्ये देते. तेव्हा आता आनंदी मात्र ती चिठ्ठी आपल्या हातात घेते आणि देवाच्या पाया पडून देवाला आता प्रार्थना करते की देवा, तुझ्याच आधारावर मात्र इतकं मोठं पाऊल मी टाकत आहे, जे काही होईल तर ते सांभाळून घे आणि हे सगळं तुझ्याच भरवशावर आहे, म्हणून मनापासून ती आता देवाची प्रार्थना करते. तेव्हा आता कशी बशी हात टेकीत मात्र ती आधार घेऊन आता अरोह्या पृथ्वीच्या रूमपर्यंत येते. आता तिला पृथ्वीच्या रूमपर्यंत येऊन आता ती चिठ्ठी पृथ्वीच्या रूममध्ये ठेवायची असते, पण जीव मात्र धाकधूक होत असतो, काय करू, काय होईल. आणि दरवाजा बंद असतो आणि दरवाजाच्या फटीमधून मात्र ती चिठ्ठी आतमध्ये टाकून देते आणि देवाला हात जोडते की देवा, तुझ्या भरवशावर इतकं मोठं पाऊल मी टाकलेलं आहे तर खरं, परंतु आता याचा जो काही स्फोट होईल ते सहन करण्याची शक्ती मला दे. म्हणून आनंदीने मात्र आता ती चिठ्ठी पृथ्वीच्या रूम मध्ये टाकून ती आता खाली आलेली असते. संध्याकाळ होते. देवाजवळ दिवे वगैरे लावून आनंदी मात्र आता देवाला हात जोडत आहे, तीच प्रार्थना करत आहे. खूप रात्र झालेली असते आणि तेवढ्यात पृथ्वी घरी येतो. तो म्हणतो की आनंदी, अगं काय झालं, इतक्या रात्री तुम्ही दोघी येथे काय करतात? म्हणजे तुम्ही दोघी अजून झोपलेले नाहीत का? आणि तेवढ्यात छायाताई म्हणतात की अहो त्याचं काय झालं पृथ्वी सर, तुम्ही आता खूप रात्र झाली बाहेर होतात म्हणून आम्ही दोघीही
तुमची वाट बघत होतो. आणि आनंदी ताईच म्हटल्या की आल्याला तुम्हाला जेवायला गरम गरम वाढावं. तेव्हा पृथ्वी अगदी डोळे भरून आनंदीकडे बघतो. त्याला फार असा आनंद होतो आणि म्हणून मी वाट बघत बसलो आणि कधी डोळा लागला तेच मला नाही कळाले. तेव्हा आता लगेच पृथ्वी म्हणतो की सॉरी, कारण फॅक्टरीमध्ये खूप उशीर झालेला होता, मग मी तेथे जेवण करून घेतलं आणि मला माहिती नव्हतं की तुम्ही दोघी माझी वाट बघत बसताल. आनंदी अजून डोक्यामध्ये तिच्या तेच विचार सुरू आहेत आणि आता पृथ्वीचा म्हणजे त्याचा खूप घाईतो असतो, परंतु आनंदीचा जीव मात्र धाकधूक करत असतो त्या लेटरबद्दल. तर पृथ्वी म्हणतो की आता फक्त माझ्याकडे 2 तास बाकी आहे, कारण मला लवकरात लवकर मुंबईला आता सकाळीच जायचं आहे आणि एका क्लायंटला भेटायचं आहे. आणि तेव्हा पृथ्वी आनंदीला म्हणतो की अगं माझी डिअर फ्रेंड आनंदी, माझ्यासाठी तू इतके कष्ट घेत जाऊ नकोस, त्यामुळे आता खूप उशीर झालेला आहे, तुम्ही दोघी सुद्धा झोपून घ्या. आणि आता ती पुन्हा घड्याळात बघतो तर 12च्या पुढे आता म्हणजे खूप रात्र होऊन आता दिवसच थोडा वेळ राहिलेला असतो आणि तो परत म्हणतो की सॉरी गुड मॉर्निंग आणि असे बोलून तो आता रूममध्ये निघून येतो. तेव्हा आता आनंदी आता म्हणते की समिताताई, मी जे काही पाऊल उचललं ते फक्त आणि फक्त या निंबाळकरांच्या घरासाठी आणि या मालक साहेबांच्या सन्मानासाठी उचललेलं आहे. खूप हिमतीने मात्र पृथ्वीसमोर मी हे सत्य आणत आहे, यासाठी समिताताई तुम्ही माझी मदत करा. पृथ्वीचा माझ्यावर असणारा हा विश्वास आहे तो कधीच तुटून देऊ नका. आणि आता छायाताई आनंदीचं सगळं काही बोलणं ऐकत असतात. तर आनंदी म्हणते की छायाताई आत्ताच पृथ्वी वर जाईल आणि ते पत्र वाचेल आणि त्याला कळेल की या घरामध्ये फक्त आणि फक्त मी त्याची मोल करीन आणि एक मैत्रीण म्हणून नाही राहत, तर त्याची आई म्हणून या घरात मी पाऊल टाकलं होतं. म्हणून आनंदी आता देवाला पुन्हा हात जोडते आणि म्हणते की देवा माझी मदत कर आणि आता हे सगळं काही तुला सांभाळायचं आहे. त्यानंतर आता पृथ्वी रूम मध्ये आलेला आहे आणि रूम मध्ये येऊन मात्र आता पृथ्वी बॅग वगैरे भरायला घेतो. कपाटामधून अजूनपर्यंत त्या पत्राकडे काही त्याचं लक्ष गेलेलंच नसतं आणि तेव्हा मात्र आता पृथ्वी बघत असतो. तर पृथ्वी आता बघतो तर काय, कपडे घ्यायला जातो तर त्याच्या पायाला ते लेटर लागतं. तेव्हा तो त्या लेटरकडे बघतोय आणि ते लेटर उचलून घेतो आणि तो लेटर उघडून वाचणार तोच लगेच मिताली तेथे येते. मिताली म्हणते की अरे दादा, बरं झालं तू इथेच भेटला, आता मला तुला काहीतरी सांगायचं आहे. त्यावरती आता पृथ्वी ते लेटर आपल्या हातातच ठेवतो आणि म्हणतो की मिताली, अगं बरं झालं तू चालीस, मला तुला काहीतरी सांगायचं आहे, म्हणजे आपल्याला लवकरात लवकर जायचं मुंबईला, त्यामुळे तू सुद्धा तुझी बॅग लवकरात लवकर पॅक कर. तेव्हा मिताली म्हणते की अरे मला तेच तुला सांगायचं होतं, मी आजच्या आज मुंबईला नाही येऊ शकत, कारण मला आत्ताच्या आत्ता पुण्याला जायचं आहे. हे ऐकून पृथ्वी म्हणतो की काय बोलते, अगं पण अचानक तू अशी पुण्याला का निघलीस. त्यावरती आता मिताली म्हणते प्रांजलच्या कॉलेजमधून आता फोन आलेला होता, त्याची तब्येत फारच बिघडलेली आहे, किती काही झालं तरी मला जावंच लागेल. त्यावरती आता ती बॅगच भरत असते. तर पृथ्वी म्हणतो की अगं काय बोलतेस, काल सकाळीच मी त्याच्याशी बोललो तेव्हा तो बरा होता. तेव्हा आता मिताली म्हणते की अरे हो, तेथेच गेल्यानंतरच आता हे सर्व कळेल, म्हणूनच मी आता तयारी करत आहे निघण्याची आणि लवकर सकाळी मी तिकडे पोहोचेल. तेव्हा पृथ्वी म्हणतो की अगं मिताली, इतक्या रात्री तू एकटी कसं पुण्याला जाणार आहे. त्यावरती आता मिताली म्हणते की अरे दादा, खरंच वेळ नाही माझ्याकडे आणि महत्वाचं हे आहे की मी घरात कुणालाच सांगितलेलं नाही, स्पेशली बाबांना आणि आत्तूला तर नाहीच नाही. आणि तुला तर माहितीच आहे आत्तूचा किती जीव आहे आपल्यावर आणि आपल्या प्रांजलवर खूपच जास्त, त्यामुळे हे बघ आता निघण्याच्या अगोदर मी फक्त तुला एकट्याला सांगत आहे. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की अगं मिताली, पण हे काय. तर मिताली म्हणते की अरे पृथ्वी, हे बघ खरंच सॉरी, कारण मला माहिती आहे की मुंबईची मीटिंग आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे आणि अशा वेळेस मी तुझ्या सोबत असायला हवं होतं. आणि डोंट वरी, अरे तू काही टेन्शन घेऊ नको, हे बघ सगळं काही व्यवस्थित होईल आणि मी तुला अशी काहीतरी एक परफेक्ट व्यक्ती देणार आहे, ती मला जी काही माझी उणीव आहे ना, तुला अजिबात माझी गरज भासून देणार नाही, सगळं काही अगदी माझ्याप्रमाणेच करेल. मी तुला त्या व्यक्तीचं नाव सुचवते. त्यावरती आता पृथ्वी विचारतो की कोण आहे ती व्यक्ती. त्यावरती मिताली म्हणते की आरती. अजून कोण आहे. त्यावरती आता लगेच पृथ्वी म्हणतो की आरती, तू त्या आरतीबद्दल बोलतेस. तर मिताली म्हणते की अरे हो दादा, आरतीच. आणि बघ ना, अरे ती खरंच किती छान काम करते, तिला आपल्या सगळ्या ब्रँडबद्दल माहिती आहे, त्यामुळे तू प्लीज आता मला काही टाइमपास करायला लावू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल आणि टेन्शनसुद्धा काही घेऊ नकोस. तू फक्त एक काम कर, तू तिला कॉल कर आणि उद्या सकाळसाठी तिला बोलावून घे. आता मिताली बोलता बोलता आपली बॅग पॅक करते. तर पृथ्वी म्हणतो की पृथ्वी म्हणत असतो की अगं मिताली ऐकून घे, आरती कशाला. अगं कशाला आरती. मिताली म्हणते की अरे प्लीज, माझ्याकडे टाईम नाही प्लीज. परंतु आता मिताली आपली बॅग वगैरे पॅक करून निघून जाते. तेव्हा आता पृथ्वी विचार करतोय आरतीचा.
तेव्हा पृथ्वीचं ह्या सगळ्या काही गडबडीत पत्र वाचायचं तर राहूनच जातं. तर आता इकडे आनंदीला फार टेन्शन आलेलं असतं. आनंदी अजूनपर्यंत जागीत असते आणि छायाताईसुद्धा. आणि ती आनंदी आता तिला विचारच येत असतात की नक्की काय झालं असेल. ती आज छायाताईंना विचारते, छायाताई पृथ्वीने आत्तापर्यंत ते पत्र वाचलं असेल, परंतु तो अजूनपर्यंत मला हे सर्व विचारण्यासाठी खाली का आलं नसेल. म्हणून आनंदीचा जीव धाकधूक होत असतो. आनंदी पूर्णपणे आता टेन्शनमध्ये आलेली आहे की मला खरंच काही कळत नाही की मी नक्की काय करू. तेव्हा आता पृथ्वीने पत्र वाचलं की नाही ह्या सगळ्या विचारात ती पडलेली असते. आणि तेवढ्यात इकडे पृथ्वी आपली बॅग भरण्यामध्ये मग्न आहे. एकतर मिताली गेलेली असते म्हणून त्याला फार टेन्शन आलेलं असतं. आता शेवटी मितालीचं ऐकून तो बॅग भरता भरता आता खिशातून मोबाईल काढतो आणि आरतीला आता इतक्या रात्री फोन करतो. आरती आणि आरची झोपलेले असतात. तेव्हा आता इतक्या रात्री कोणाचा फोन आलेला आहे. फोन वाजत असतो. आरतीला जाग येते आणि आरती आता झोपेत असते. शेवटी ती फोन उचलते, परंतु अगोदर मात्र आरती वैतागून गेलेली असते. इतक्या एकतर पहाट झालेली आहे. इतक्या पहाटे पहाटे हा माणूस मला फोन का करत असेल म्हणून तिने अजूनपर्यंत काही फोन उचललेला नसतो. तेव्हा आता इकडे पृथ्वी वैतागून जातो. ही मुलगी सुद्धा काय कुंभकर्णासारखी झोपलेली आहे. एकतर मोबाईल तिथे सायलेंटवर वगैरे पडलेला असेल आणि उचलणार नाही म्हणून तो आता फोन करत असतो. तेव्हा आता आरतीला तर दुसरं टेन्शन असतं. आता ती विचार करते की याला आनंदीचं पत्र वगैरे काही मिळालं की काय, काही दुसरं काही काम आहे की नाही, नक्की काय झालं असेल. म्हणून आरती आता अगोदर बेडवरून खाली उतरते आणि फोन उचलून हॅलो बोलते. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की हो वाव आली का जाग मॅडमला, काढ झोपायचं असतं का विचारतो. तेव्हा लगेच आरती म्हणते की अरे घड्याळ बघितलंस का तू, ही करण्याची वेळ आहे का. आणि हे बघ जरी मी तुझ्याबरोबर काम करत असेल, मी ऑफिसमध्ये काम करत आहे, पण त्याची काही वेळ काळ आहे, तुझ्या ऑफिसची वेळ ही नाही मला फोन वगैरे करण्याची. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की हो 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 सगळं समजतं, पण अगोदर स्वतःचा टेप रेकॉर्ड आहे तो बंद करा आणि मी जे काही सांगतो म्हणतो ते ऐकून घ्या, अगदी कान उघडे ठेवून ऐका. तेव्हा आता आरती तर वैतागलेली असते. ती म्हणते की एवढ्या रात्रीचं काय काम काढलं, काय सांगायचं आहे तुला विचारते. तेव्हा आता आरती म्हणते की आता अरे सांग ना लवकरात लवकर. तर पृथ्वी म्हणतो की हे बघ आत्ताच्या आत्ता तू तुझी बॅग पॅक कर, आपल्याला मुंबईला निघायचं आहे. तेव्हा आता आरती म्हणते की अरे काय बोलतो. तिला आश्चर्याचा धक्काच बसतो. ती म्हणते की काय आत्ताच्या आत्ता आणि मुंबईला, ते पण तुझ्याबरोबर. अरे पण का. तर पृथ्वी म्हणतो की अरे का कुठे कशासाठी हे विचारण्यासाठी देवाने एवढी अक्कल आपल्याला दिलेली आहे का. तेव्हा लगेच आता आरती चिडते. आरती म्हणते की एक मिनिट तू माझी अक्कल काढू नकोस. पृथ्वी म्हणतो की हे बघ मी तुला मुंबईचं दर्शन वगैरे घेण्यासाठी नाही जात. तेव्हा आरती म्हणते की मला जायचं सुद्धा नाही. पृथ्वी म्हणतो की मी तुला घेऊन सुद्धा जात नाही, कळले ना तुला, आपल्याला कामासाठी जायचं आहे. त्यावरती आता आरती विचारते अरे एवढं असं काय काम आहे की इतक्या अर्जंट आपल्याला मुंबईला जायचं आहे. त्यावरती आता पृथ्वी म्हणतो आपली मीटिंग आहे एका क्लायंट बरोबर आणि ती पण अर्जंट, त्यामुळे तुला माझ्यासोबत यावं लागणार आहे. त्यावरती आता आरती म्हणते की अरे तुझ्याबरोबर तर मिताली मॅम येणार होत्या आणि मग आता इतक्या घाईमध्ये मी का लागते तुला. आणि तेव्हा आता मितालीला मात्र ती मॅम म्हणलेली असते. तेव्हा लगेच आता पृथ्वी म्हणतो की अरे बापरे, म्हणजे मितालीच्या म्हणजे नावाबद्दल तिच्याबद्दल किती आदराने तू तिचं नाव घेते, तिच्या आदराने बोलते तिच्याबद्दल, पण मला मात्र सर म्हणण्याची वेळ आली तर तुला सर म्हणण्याचं जीवावर येतं. तेव्हा आरती म्हणते की जरा मुद्द्याचं बोलशील का. तेव्हा आता लगेच पृथ्वी सांगायला सुरुवात करतो की मिताली नाही, कारण तिला एक इमर्जन्सी आहे, त्यासाठी तिला पुण्याला अर्जंट जावं लागत आहे. मग मिताली नंतर मात्र ह्या प्रोजेक्ट बद्दल जी काही माहिती असेल तर ती फक्त आणि फक्त तुला आहे. त्यामुळे मात्र आता जे काही मी तुला सांगत आहे त्यावर एक्सप्लेनेशन करत बसू नको. जे काही मी तुला सांगतो ते लवकरात लवकर तयारी कर. ही माझी ऑर्डर समज. त्यामुळे आत्ताच्या आत्ता बॅग पॅक कर आणि लवकरात लवकर माझ्याबरोबर मुंबईला जायला निघण्याची तयारी कर. तेव्हा आता आरती हे सर्व काही ऐकल्यानंतर म्हणते की ठीक आहे येते मी. परंतु आता मात्र आरती त्याला विचारते की मला एक गोष्ट सांग बरं, अरे तू खोलीत गेला तेव्हा आनंदीने तुझ्यासाठी एक पत्र ठेवलं होतं, ते पत्र वगैरे तुला मिळाले का, ते पत्र तू वाचलंस का, असं ती विचारत असते. परंतु आता पृथ्वीने फोन बाजूला ठेवलेला असतो आणि पृथ्वीने फोन बाजूला ठेवून तो आपली बॅग पॅक करत असतो. आरती जे काही बोलत आहे त्याकडे त्याचं लक्ष नाही, म्हणजे त्याने ऐकलेलं नसतं. तेव्हा आता आरती त्याला पुन्हा विचारते की अरे हॅलो बोल ना काहीतरी, मी तुला काय विचारते, अरे ते पत्र तू वाचलंस का, हॅलो हॅलो. आणि तेव्हा आता पृथ्वीच्या लक्षात येतं, तो बॅग भरत असताना बघतो तर फोन सुरू आहे. मग आता तो आरतीला फोन उचलून म्हणतो की फोन बंद केल्याशिवाय तू कशी बॅग पॅक करणार आहे बरं, इतका वेळ वाया घालू नकोस, आता फोन कट कर आणि पटकन पटकन आवरून निघ लवकर, बाय. आणि फोन कट करतो आणि म्हणतो की ही मुलगी सुद्धा डोक्याचा भुगा आहे. तेव्हा आता आरती म्हणते की अरे ऐकून तर घेशील का, परंतु त्याने फोन कट केलेला असतो.
तर आरती आता चिडूनच म्हणते की खरंच कसला माणूस आहे, याला समोरच्यांचं काय आहे म्हणणं ऐकूनच घ्यायचं नसतं, गर्विष्ठ कुठला. तेव्हा आता आरतीला समजतं की म्हणजे नक्कीच याच्या वागण्यावरून बोलण्यावरून असं वाटतं की याने मात्र आनंदीचं पत्र अजूनपर्यंत वाचलेलं नाही. त्यानंतर मात्र इकडे विद्याधरने जो काही नालायकपणा करायचा असतो तो केलेला असतो, कारण ते पत्र त्याने बदललेलं असतं आणि आनंदीचं पत्र त्याने आपल्या रूममध्ये आणून फाडलेलं असतं आणि त्या पत्राच्या जागी मात्र दुसरं जे काही लेटर आहे ते मात्र लव्ह लेटर लिहून तेथे ठेवलेलं असतं. हा विद्याधरचा एक आता दुसरा डाव असतो. तर आता आपल्या रूममध्ये तो घेऊन आलेला आहे आणि दारू पिता पिता ते पत्राचे आता चिठुऱ्या करतो आणि त्या फाडून टाकून खाली टाकतो आणि खूपच हसत असतो आणि दारू पिऊन आता म्हणत असतो की आनंदी, अगं तुला कल्पना सुद्धा नसेल की हा विद्याधर तुझ्या मागे मात्र काय नवीन सापळा रचायला लागलेला आहे. म्हणून स्वतःशी तो खूपच खुश होत असतो, म्हणून स्वतःशी इतका हसतो त्याला फारच आनंद झालेला असतो. आणि तेवढ्यात आता इकडे आनंदी आणि छायाताई किचन मध्ये आहे. तर तेवढ्यात आरतीचा फोन येतो. छायाताई म्हणतात की हा घ्या आरतीचा फोन. तेव्हा आनंदी म्हणते की आरतीचा फोन, आरती ताईने का फोन केला असेल. म्हणून आनंदी आता फोन उचलून आरती ताईला विचारते की आरती ताई अगं काय झालं. तेव्हा मात्र आता आनंदी म्हणते की हॅलो, अगं आनंदी हे बघ, आत्ताच मला पृथ्वीचा फोन आलेला होता आणि त्याने मला आत्ताच्या आत्ता बंगल्यावर बोलावलेला आहे. काहीतरी मुंबईला काम आहे आणि त्या कामासाठी निघायचं आहे. त्यासाठी त्याने मला आत्ताच्या आत्ता बॅग वगैरे पॅक करायला लावलेली आहे. नक्की काय काम आहे. तेव्हा आता आनंदी विचारते की आरतीताई अगं तो पत्राविषयी काही बोललास की नाही. तेव्हा आता आरती म्हणते की नाही अगं, मी त्याला विचारलं पण त्याने विचारण्याच्या अगोदरच फोन ठेवलेला होता. आणि हे बघ आनंदी, याचा अर्थ असं वाटतो की अजूनपर्यंत काही त्याने ते पत्र वाचलेलं नसेल. तेव्हा आता आनंदी म्हणते की हो, ते घरी आला आणि लगेच निघाला. तेव्हा आता आरती म्हणते की ठीक आहे, मी आता आवरते माझं, आणि जर उशीर झाला तर परत टोमणे आहेच त्याचे, ऐकून घ्यावे लागतात. मी येते आता आणि आता फोन ठेवते. तर आनंदी म्हणते की ठीक आहे. आता फोन ठेवल्यानंतर आनंदी छायाताईंना म्हणते की जोपर्यंत मात्र आता ते पत्र आता पृथ्वी वाचत नाही तोपर्यंत मला खरंच चैन नाही पडणार. तेव्हा छायाताई म्हणतात की वाचतील, आता सगळं काही नीट होईल, तुम्ही काही काळजी करू नका. तेव्हा आता आरती फ्रेश वगैरे होऊन आता ती मस्त काही बॅग वगैरे भरत असते आणि तेवढ्यात मात्र आर्चीला जाग येते. आर्ची म्हणते की अगं आनंदीताई, इतक्या पहाटे तू कुठे निघालीस. तेव्हा आता आरती म्हणते की अगं हे बघ, तू आवरून घे, उठ अगोदर लवकर. तर आर्ची म्हणते की अगं पण इतक्या सकाळी बॅग का भरतेस तू. आरती म्हणते की मुंबईला चालले. आर्चीला ऐकू येत नसतं, म्हणते की काय. तर आरती म्हणते की अगं मी मुंबईला निघाले. तेव्हा आरची विचारते की मुंबईला कशासाठी. आणि आरचीला तर फारच आनंद होतो. ती म्हणते की मुंबईला आणि स्वप्नांच्या शहरात समुद्र, गेट ऑफ इंडिया आणि तो शाहरुख खानचा बंगला आहे ना मन्नत म्हणून, तो सुद्धा तुला बघण्यासाठी मिळेल बरं का. आणि काय माहिती की तो किंग खान मात्र स्वतः गॅलरी मधून तुला असा हात करेल. आणि तेवढ्यात आता तिला ललितची आठवण होते. ती म्हणते की अगं आरची धावतच येते आणि म्हणते की आरतीताई अगं मुंबईला माझा ललित सुद्धा असतो, तू त्याला भेटशील ना. तू एक काम कर सगळ्यात अगोदर. तेव्हा लगेच आता आरती म्हणते की आरचे अगं मी तिकडे कामाला चालले, फिरण्यासाठी नाही. मी तर त्या पृथ्वीबरोबर चाललेले आहे. मी जर एसटीने किंवा रेल्वेने जात असतो तर वेगळ्या डब्यामध्ये जाऊन बसले असते आणि त्या पृथ्वीबरोबर आता मी बसलेच नसते. आणि आता तो पृथ्वी तर माझ्या सोबतच आहे. आता काय करू, त्याचं तोंड जरी बघितलं ना तर माझी चिडचिड होते. आणि ते पण आम्ही 4 चाकीने चाललो दोघंच, तो आणि मी. ऑफिसमध्ये आता तासभर जेव्हा मीटिंग असते तेव्हा सुद्धा मी त्याचा चेहरा बघू शकत नसते, इतकं मला अवघड फील होत असतं. आणि आता तर कितीतरी तास मला त्याच्या सोबत राहायचं, सहन करायचं, कसं हे मॅनेज होईल. म्हणून आता आरतीला खूपच टेन्शन येते. आरची मात्र मस्त तोऱ्यात हसत असते. त्यावरती मात्र आता लगेच आरची म्हणते की ठीक आहे. हे बघ ताई, मी बऱ्याचदा मात्र टीव्ही सिरियल मध्ये बघितलेलं आहे, जेव्हा हिरोईनला मात्र एका लांबच्या प्रवासात कारमध्ये घेऊन जातो तेव्हा सुरुवातीला मात्र थोडे भांडणं तर होतच असतात, पण शेवटी डायरेक्ट. तर आता आरचीला काय म्हणत असतं, आरती लगेच म्हणते की काय ग, काय बोलतेस डायरेक्ट. म्हणून आरची आता खूपच मस्त कुचकुच होत आहे असं म्हणून आरतीची गंमत करत असते. आरतीला राग येतो. आरती म्हणते की आरचे, काय वागणं तुझं, काय फालतूपणा आहे हा. आणि काय ग, काय बोलतेस तू, मी काही स्वतःच्या पायावर स्वतःच कुऱ्हाड मारून घेणार आहे का. आणि काय तर म्हणते की कुचकुच होत आहे आणि त्या पृथ्वीबरोबर हे अशक्य आहे. म्हणून रागाने बॅग हातात घेते. आरची मात्र हसत असते आणि हसतच तिच्या हातामध्ये बॅग देते. त्यानंतर आता सकाळ होते. सगळेजण नाश्त्याला एकत्र आलेले आहेत. आनंदी आणि सगळेजण तेथेच आहेत. तेवढ्यात
आता मितालीचा फोन येतो शिल्पाताईला आणि ती प्रांजलच्या बद्दल सांगते. शिल्पाताईचा फारच जीव असतो प्रांजलमध्ये. तेव्हा लगेच आता शिल्पाताई म्हणते की काय झालं मिताली, प्रांजलची तब्येत बरी आहे ना? तू मला लवकरात लवकर सांगशील की काय झालं? पटकन बोल की नक्की काय झालं. आता मिताली थोडीशी घाबरूनच म्हणते की आत्तू तू अगोदर शांत हो बरं. काळजी करण्यासारखं काही झालेलं नाही, त्याला फक्त फूड पॉयझनिंग झालेलं आहे. हे ऐकून मात्र आता शिल्पाला फारच राग येतो. शिल्पाला काळजी लागलेली असते. ती म्हणते की काय बोलतेस, फूड पॉयझनिंग? तर मिताली म्हणते की हो, ते पण रात्री त्याने काही हॉस्टेलमधील उलटसुलट खाल्लं होतं, त्यामुळे त्याचं पोट खराब झालेलं आहे. अजून त्याला काही झालेलं नाही. त्यावरती आता शिल्पा म्हणते की अगं त्याला फूड पॉयझनिंग झालेलं आहे आणि तो त्याला म्हणजे इतकं काहीच झालं नाही असं म्हणते. हे बघ, उद्याच्या उद्या मात्र आम्ही तिकडे एक कुक पाठवतो आणि त्या कुकला मात्र आता प्रांजलसाठी स्वयंपाक करायला सांगतो. तेव्हा आता लगेच मिताली म्हणते की अगं आत्तू कशाला तू इतकं टेन्शन घेतेस, कुक वगैरे कशाला पाहिजे, मी आहे ना इथे सगळं मॅनेज केलेलं आहे आणि डॉक्टर सुद्धा आहेत, मी त्याची काळजी घेईल, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. मी तुला संध्याकाळपर्यंत कळवते काय आहे ते. आणि चल बाय म्हणून ती फोन ठेवते. शिल्पा हॅलो करत असते. तेव्हा आता मितालीला टेन्शनच आलेलं असतं. मिताली म्हणते की ह्या प्रांजलमुळे मला किती खोटं बोलावं लागलं ना आहे, कारण आता प्रांजलला दुसरंच काहीतरी झालेलं असतं. तेव्हा आता शिल्पा लगेच इकडे युगंधरला म्हणते की युगंधर, अरे तू ऐकलंस का, प्रांजलला फूड पॉयझनिंग झालेलं आहे आणि तो ॲडमिट आहे. बघ ना, आता तू एका पुण्यातील डॉक्टरांना फोन वगैरे कर आणि सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट त्याला झालीच पाहिजे. तेव्हा आता माई म्हणतात की हो ना, खरंच मिताली बरोबर मीच पुण्याला जायला हवं होतं. तेवढ्यात धनश्री म्हणते की अहो माई आणि शिल्पाताई, तुम्ही उगाच मात्र काही म्हणजे वाढून ठेवतात, असं काही म्हणू नका. फक्त फूड पॉयझनिंग झालेलं आहे ना, होईल बरा, तो 2 दिवसात तो ठीक होईल. तेव्हा माई म्हणतात की अगं धनश्री, काळजी तर वाटणारच, परंतु मिताली खंबीर आहे, ती सगळं काही व्यवस्थित मॅनेज करून घेईल. तेव्हा आता बापू म्हणतात की शिल्पा, अगं पुण्यात ती एकटी नाही, तिचे मित्र आणि मैत्रिणी आहेत ना आणि सगळेजण ते आता मॅनेज करून घेतील. ते बसून तू उगाच आपला बीपी वगैरे वाढून घेऊ नकोस. त्यावरती आता शिल्पाची चिडचिड होतच असते. तर आता युगंधर म्हणतो की ताई तू काही काळजी करू नकोस, मिताली आहे ना तिकडे, तो माझा दोस्त आहे डॉक्टर गोखले, मी त्याला फोन करून सगळं काही सांगतो. तेव्हा आता शिल्पा म्हणते की लगेच फोन कर. तर आता युगंधर फोन करायला घेतो. त्यानंतर इकडे आता पृथ्वी तयारच होत असतो. फ्रेश वगैरे होऊन आता तो आपल्या रूममध्ये येतो आणि आता तो रूममध्ये तयारच होत असतो, तयार होऊन निघणारच असतो. आणि तेवढ्याच छायाताई आता दरवाज्यात उभ्या राहून बघतात आणि मनात म्हणते की पृथ्वी सर तर निघाले आहेत, परंतु त्यांनी मात्र ती चिठ्ठी वाचली असेल किंवा नाही, आता तो मात्र तयारीच करत असतो. त्याचं काही त्या लेटरकडे लक्ष नसतं. छायाताई बघतात आणि लगेच बाजूला होतात. इकडे आता बाहेर युगंधर विचारतो की पृथ्वी कुठे राहिला, त्याला मुंबईला जायचं आहे ना, आणि जर त्याला आता जाण्यासाठी उशीर झाला तर तो कधी मीटिंगला वेळेवर पोहोचणार. तेवढ्यात आता हा विद्याधर बाहेर आलेला असतो. तोऱ्यातच पाहत असतो की तमाशा कधी सुरू होईल. तेवढ्यात आनंदी म्हणते की मालक साहेब मी बघून येते आणि आनंदी जायला निघणार तोच लगेच आता छायाताई धावतच येतात आणि म्हणतात की मालक साहेब ते सामान वगैरे भरत आहे आणि 2च मिनिटात ते आता बाहेर येतील. तेव्हा मात्र आता युगंधर म्हणतो की हे आजकालची मुलं ना वेळेचं काही भान नसतं. तर छायाताई आनंदीला हळूच म्हणतात की अहो हे बघा आनंदीताई, ते मात्र अजूनपर्यंत बॅग वगैरे पॅक करत आहे. जेव्हा आता घड्याळ आणि गाडीची चावी घेण्यासाठी आता त्या साईडच्या टेबल जवळ जातील तेव्हा मात्र त्या नक्कीच चिठ्ठी बघतील आणि त्यांनी ती चिठ्ठी टेबलवरतीच ठेवलेली आहे. तेव्हा आता आनंदी मनात म्हणते की देवा, जे काही व्हायचं असेल ते चांगलेच होऊन दे, माझ्या मुलाचा माझ्यावर असणारा विश्वास तुटून देऊ नकोस. पण मित्रांनो, शेवटी हा भाग येथेच संपतो. तर पुढील भागामध्ये आता पृथ्वीने ती चिठ्ठी पाहिलेली असते आणि जोरात तो आनंदी करत ओरडतच येतो आणि ती चिठ्ठी मात्र अशी लिहिण्याची तुझी हिंमत कशी झाली म्हणून पृथ्वी सगळ्यांच्या समोर ती चिठ्ठी फाडून आनंदीच्या अंगावर फेकून देतो आणि खूपच रागवतो. आनंदीला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि सगळेजण विचार करत असतात की नक्की काय झालं, पृथ्वी आनंदीवर काय इतकं चिडला असेल. विद्याधरला मात्र आता हसू येत असतं आणि तुला असं करण्यासाठी लाज कशी वाटली नसेल म्हणून पृथ्वी रागाने आता आनंदीला बोलत असतो. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.